सर्वांनी हात जोडा. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्री कृष्णाय वयं नमः. श्री कृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि शमीशान निवानरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. बोलणारा वक्ता काय बोलतोय त्या बोलणाऱ्याकडे लक्ष असू द्यायचे. दुसरा नियम, आता जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आपण सांगण्यापेक्षा एकदा लाईव्ह डेमो, सर्वांच्या हातवर. आता आम्ही शांत राहणारा, आवाज फक्त तुमचा आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळी सुद्धा वाजवायची. बोला विठ्ठल. एक मिनिट हा, एक मिनिट. एक चालय नागपूर, एक चालय सोलापूर. तसं नाही करायचं. एक सोबत सर्वांची टाळी एक सोबत हातवर आणि आवाज सुद्धा सर्वांचा एक सोबत. बोला विठ्ठल. क्या बात आहे. वा वा वा. अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊया. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. तुम्हाला सांगतोय, तुम्ही भजारे विठ्ठलाला. आता बघा, भजारे विठ्ठला म्हणजे फक्त विठ्ठलालाच का? आणि बाकीचे जे लोक बाकीच्या देवतांना भजतात त्यांनी बाकीच्या देवाला सोडायचं का? असं नाही. बघा, बऱ्याच जणांना वाटते हा देव, तो देव, तो देव, तो देव, ते सगळे देव काय वेगळे का? तर संत म्हणतात अजिबात नाही. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. बघा, सूर्याची जी किरणे आमच्या गावाकडे वेगळी पडतात, तुमच्या गावाकडं वेगळी पडतात, पुण्याकडे वेगळी, आळंदीकडे वेगळी, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्येच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळी पडतात. पण ते किरण जिथून येतात ते किरणाचा सोर्स काय? फक्त एक सूर्य. अशाच प्रकारे दिसताना भगवंताचे रूप जरी अनेक आपल्याला दिसत असले तरी सुद्धा सगळे भगवंत हे एकच आहे. म्हणून भेदा भेद भ्रम आमंगळ. बाकी याच्यामध्ये भेद त्याच्यामध्ये भेद करायचा नाही. शेवटी सगळे भगवंत हे एकच आहेत. जो ज्याला भजतो त्याने त्याला भजत राहायचे. फक्त एक तत्व नाम दृढ धरी मन हरीशी करुणा येईल तुझे. एक कोणतेही नाम घ्या, ज्यांना तुम्ही आराध्य मानता भगवंत, आणि त्या नामाचं सतत चिंतन आपण करत राहायचं असते. आता बघा, महाराजांनी इथं विठ्ठला का म्हटलेलं आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. प्रत्येक युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे असे अवतार आहेत आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंगाचा अवतार आहे. आणि भगवान पांडुरंग हे कुणाचे अवतार आहेत? तर असं म्हणतात की जेव्हा द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतःचा अवतार संपवण्याची वेळ आली होती तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथून अंतर्धान झाले आणि आपल्या भक्तासाठी काय म्हणतात, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. आता मी म्हणत होती पण माझं लग्न झालं नाही. ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी धनी. क्या बात है विठू धनी. क्या बात है. बस 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 बस. तुमचे धनी आहेत का पण उपस्थित आहे ना? हा, मग धन्यांनी ऐकलं ना. या वर्षी होऊ द्या मग 2026 मध्ये 25 तर झालीच असेल, बरोबर ना?
कारण इथे सर्वजण मला वारकरी दिसत आहे. मस्त बुक्का, टोपी, गळ्यामध्ये माळ. सर्व गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते त्यांना दर्शन देण्याकरता भगवान श्री कृष्ण द्वापर युगामध्ये जो अवतार भगवान श्री कृष्णाचा होता तेच भगवान श्री कृष्ण पांडुरंग बनून कुठे गेले? पंढरीला. आता मनाने सांगत नाही, संतांचे आहेत का? संतांनी सांगितले. संत म्हणतात द्वारकेचा राजा उभा भीमती नाम तुझे पांडुरंग नाम तुझे पांडुरंग धन्य ते पंढरी धन्य ते पंढरी द्वारकेचा राजा उभा भीमती द्वारकेचा राजा उभा भीमती. द्वारकेचा राजा, द्वारकेचे राजा म्हणजे कोण? भगवान श्री कृष्ण. उभा भीमा तीरी नाम तुझे पांडुरंग आणि कुठे? धन्य ती पंढरी. ते श्रीकृष्ण द्वापर युगामधले पांडुरंगाच्या रूपामध्ये आज कलियुगामध्ये पंढरपूरच्या पंढरीला उभे आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना वाटते भगवान श्रीकृष्ण आणि भगवान पांडुरंग हे सुद्धा वेगळे, तर हे सुद्धा वेगळे नाही. भगवान श्रीकृष्णाचेच अवतार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे महादेव आणि सर्व देव जेवढे काही दिसताना आपला दिसतात सगळे देव एकच आहेत. फक्त आपल्या बुद्धीमधला तो दोष आहे की हा वेगळा तो वेगळा आपण सर्वजण करत राहतोय. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आता बघा विठ्ठलला का भजायचंय हे मी सांगितले, कारण द्वारकेचे राजेच आहेत भगवान श्रीकृष्णाचे अवतार. पुढं भजारे विठ्ठला, भजा भक्ती करा. आता भक्ती करा हा विषय जेव्हा मनुष्याच्या कानावर पडतो तेव्हा त्याला सगळ्यात मोठा प्रश्न येतो की जर भक्ती कराव तर मग संसाराचा गाडा थांबेल आणि संसार कराव तर भक्तीचा गाडा थांबेल. मग प्रत्येकाला प्रश्न पडतो भक्ती करू का पोटा भरू भक्ती करू का पोटा भरू भक्ती करू का पोटा भरू सागा मी काय करू सागा मी काय करू सागा मी काय करू सागा मी काय करू सागा मी भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. कारण भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणतो तू पुढे चाल, पण एवढ्यामध्ये संसार आवाज देतो की मी ते आणि संसार म्हणतो ये इकडे. मग मनुष्याला प्रश्न पडतो हे करू का ते करू सांगा मी काय करू. तेव्हा महाराज म्हणतात सगळ्या बंधनातून मुक्त व्हा. आधी काय करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. त्या भगवंताची भक्ती करा. का? कारण भक्ती वाटते तेवढीही अवघड नाही. बघा श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेला एक श्लोक आहे की सगळ्यात सोपी भक्ती या कलियुगामध्ये कोणती? यत्फल नास्ती तपसा ना योगे ना समाधेन तत्फल लभेत सम्यकलो केशव कीर्तनात. याचा अर्थ काय की यत्फल जे फळ या तपसा म्हणजे तपस्येनं लाभत नाही, ना योगे योग साधनेनं लाभत नाही, योगेना समाधीनं समाधीनं सुद्धा लाभत नाही. जे फळ तप साधना समाधी कशानंच लाभत नाही ते फळ कलियुगामध्ये फक्त केशव कीर्तनामध्ये आपल्याला मिळते. फक्त नामस्मरण करायचे. आणि संतांनी सुद्धा आपल्याला सांगितले काय आवडे देवाशी तो एका प्रकार आवडे